वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय बिरोबाच्या मनातनं, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल, टायमिंग. अरे बघा मीडियावाले व मित्रांनो, हे बघा माझं काय चाललंय, हे भाग बघा. माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या. जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये, सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकरला ईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक, वार आणि वेळ मला सांगा, मी तिथे येतो. बरोबर ना? माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे, ती तुमच्यात हिंमत नाही डरपोकानो. पण मी तुम्ही सांगाल तिथे येतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जायचं ना? जायचं का? मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे. गोपीचंद फकीर माणूस आहे ना, मला आगे ना पिच्या. तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो. अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो, अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो, क्योंकि शेर पैदा होते हैं बनाने नहीं जाते. बरोबर ना? कुत्री अशी बोलक्याने येतात. मगाशी संदीप बाबा म्हणले ते शिकारी कुत्री नाही, ती गावठी कुत्री आहेत. आणि अशा गावठ्या कुत्र्यांना मी तुडवतच इथपर्यंत आलोय. अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो, ज्यांना मी लवत नाही, ज्यांना मी नमत नाही. त्या विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला, सगळ्यांनी माझ्यावरती टीका. अरे पर एक फडतूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय, वाईट वाईट बोलतोय, मग त्याच्या काय पाया पडायचं का? त्या तज्ञांनी त्याच्यावर मतच व्यक्त केलं नाही. हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना, घरात यांना बायका जेवायला देत नाही तर ते तज्ञ असतात. ते म्हणे गोपीचंद पडळकरनं विधान भवनाची आबरू घाला. अरे मी आबरू वाचवली? एका आमदाराला कोणतर फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकडे बघत असेल, आणि मी आमदारकीला भेट नाही रे, अशी आमदारकीला मी भेट नाही. माझा जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार, खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय, त्याच्यासाठी मी भेट नाही. त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न. अरे जगच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाठवलाय. जगच्या लोकांचं विरोबाच्या बलातनं मी जाहीर आभार व्यक्त करतो, जाहीर आभार व्यक्त करतो. कारण ही माझी शेवटची निवडणूक होती, ही निवडणूक माझी शेवटची होती. कारण मी 2009 विधानसभा, 2012 जिल्हा परिषद, 2014 विधानसभा, 2019 लोकसभा सांगली, 2019 बारामती विधानसभा आणि 2024 जत विधानसभा, 5 निवडणुका मी याच्या अगोदर लढलो होतो. आणि आता 6 निवडणुका झाल्या. लोकांना वाटते गोपीचंद पडळकरला लॉटरी लागली. अरे जरा अक्कल जरा चालवा, डोकं जरा चालवा. अशी लॉटरी सगळ्याला लागत असते ना, सगळे नेते झाले असते. या सगळ्या लोकांच्यामुळे ही लॉटरी लागली मला. ही सगळी महाराष्ट्रातली मायबाप जनता आहे ना, त्यांच्यामुळे मला लॉटरी लागली आहे. आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की चिंता करण्याचं कारण नाही. आज सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात जतलाच येते. दुसऱ्या तालुक्यात जाऊन बघा, दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही, मिटिंग नाही. गोपीचंदची ताकद किती आहे बघा. वसंतदादाचा नातू एकत्र, जयंत पाटील एकत्र, विश्वजित कदम एकत्र, सगळे एकत्र. ही माझी ताकद आहे. तुम्हाला सगळ्यांची